नमस्कार, मी जान्हवी अमोल देशपांडे, महाराष्ट्र उदयगिरी कॉलेजमधील प्राध्यापक श्री सुभाषराव पागे आणि अनुराधा पागे यांची मुलगी। तर आजचा विषय हा आपल्या सगळ्यांचा खूप जास्त जवळचा आहे, ज्याच्याशी आपली नाळ जोडली गेली, ते म्हणजे आपलं गाव उदगीर। उदगीर बस नाम ही काफी है। आजही माझं बऱ्याच वेळेला उदगीरला जाणं होतं आणि जेव्हा मी बसमध्ये बसते तेव्हा जवळजवळ मी उदगीरला गेलेली असते, कारण की बाजूला बसणारा तुम्हाला विचारणारच, अन पाहुणं कोणाकडे चाललाव, इकडे कोणीकडे, कोण कोण घरी आहेत, तुम्ही काय करताव, आणि हां IT मध्ये हो, मग चपात्या लाटता येतात का चपात्या, असे असंख्य प्रश्न तुम्हाला विचारतील। आणि तुम्ही थकला तर ते म्हणतील, बोला की माझ्या संग, बोलायला काय पैके लागते हो, असं सुद्धा तुम्हाला टोमणा मारतील। तर असे आम्ही उदगीरकर। उदगीर हे गाव महाराष्ट्रातील सगळ्यात शेवटचं गाव, कर्नाटक आणि तेलंगणाच्या अतिशय जवळचं गाव, त्यामुळे आम्ही मराठी बोलत नाहीत, आम्ही मराठी बोलतो। मराठी शब्दकोशात सुद्धा शब्द सापडणार नाहीत, इतके शब्द आमच्या उदगीरच्या बोलीभाषेमध्ये आहेत। इतकेच नव्हे, आम्ही जे काही बोलतो ते अगदी हेल काढून बोलतो, आणि त्यामध्ये बरेच हिंदी आणि उर्दू शब्द आठवतील, कारण की हैदराबाद खूप जास्त जवळचं आहे। बसलास का बे, उठकी बे, आणि काय रे, लई शहाणपणा करू नकोस, काय वाटलं तुला, नाही अबाधित मिळत नाही इकडं, तिकडून पोलीस स्टेशनकडनं सरळ जा, त्या अंगाला गेला चोबायला लागतंय बघ, आणि तिकडून लेफ्ट घेतलं की तिथं पारकट्टी गल्लीत मिळतंय। आईला मायला चायला आणि डॅश 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 ह्या शिव्या नसून तुम्हाला बोललेले प्रेमाचे शब्द आहेत हो। बरं, उदगीरला फिरायला जायची भरपूर ठिकाणं, मग सोमनाथपूर असू द्या, बोधनची आई असू द्या, आणि आमचा उदगीरचा किल्ला असू द्या, उदागीर बाबाची समाधी, हे तर आमचं श्रद्धास्थान, हे आमचं वैभव, त्यांच्यामुळेच आमचं नाव उदगीरकर झालं आहे। पानिपतच्या लढाईशी आम्हाला देणं घेणं नाही, पण हां, पानिपतच्या लढाईच्या आधी सदाशिवरावांनी उदगीरचा किल्ला जिंकला, आणि त्यांचा तो परफॉर्मन्स बघून त्यांना अप्रायझल म्हणून पानिपतच्या लढाईचं नेतृत्व करायला मिळालं, ह्याचा इतिहास आम्हाला मुखोद्गत आहे। तर असे आम्ही उदगीरकर। आमची श्रद्धास्थानं बघायला गेली तर शिवाजी महाराजांचा पुतळा, नंतर येतो बसवराजांचा पुतळा आणि आंबेडकरांचा पुतळा, ही आमची श्रद्धास्थानं। आम्ही फार साधीभोळे माणसं। इथे तुम्हाला विविध मस्जिदं बघायला मिळतील, विविध मंदिरं बघायला मिळतील। मंदिरं म्हणायला गेले तर विशेषतः तुम्हाला मारुतीरायांची मंदिरं भरपूर बघायला मिळतील, मग तो दुधिया हनुमान असू द्या, संकटमोचन हनुमान असू द्या, इच्छापूर्ती मारुती असू द्या। म्हणूनच बे, किल्लारीपर्यंत भूकंप आलता बघ, उदगीरचं वाकडं केलं नाही त्यानं, आमच्या मारुतीरायाची कृपा, ह्याच्यावर आम्हाला गाढ विश्वास आहे। बरं, आम्ही फार हुशार माणसं, विविध डॉक्टर, इंजिनियर्स, CA, वकील, नामवंत असे तुम्हाला ठिकठिकाणी हे उदगीरून झालेले मिळतील, कारण की इथल्या शिक्षण संस्था त्यांचं योगदान फार मोलाचं। मग महाराष्ट्र उदयगिरी कॉलेज असू द्या, शिवाजी कॉलेज असू द्या, हौगी स्वामी असू द्या, माझी शाळा लालबहादूर शास्त्री विद्यालय असू द्या, संग्राम असू द्या, श्यामलाल असू द्या, तर ह्या इथल्या शिक्षण संस्था खूप गाजलेल्या आहेत। पण आम्ही इथेच थांबत नाहीत, आम्ही फक्त शिक्षणात हुशार समजत नाहीत, आम्ही स्वतःला ऑलराऊंडर समजतो। म्हणूनच आम्ही कुठल्याही बाबतीत बोलू शकतो, मग तो खेळ असेल, खेळ म्हटलं तर क्रिकेट म्हटलं तर सचिन तेंडुलकर, अरे सेंचुरी मारणार होतं सचिन, आज सिक्सरचा बॉल आला होता, डोसकं दुखत असेल रे त्याचं, असं मी बिनधास्त बोलू शकतो। पण इतकंच नाही, राजकारणात तर वाटेल तेवढं बोलू शकतो, गल्लीपासून दिल्लीपर्यंत बोलण्याचा हक्क हा आम्हाला दिला आहे। मोदींनी काय स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे, सोनिया गांधींनी राहुल गांधीला कसं बोलायला शिकवायला पाहिजे, हे आम्हाला माहिती। ग्लोबल राजकारणाला पण आम्ही सोडत नाही, इथून पुतीन आला, इथून झेलेन्स्की आला आणि हाणमारी केले रे, बिनधास्त बोलणार। आणि हां, अमेरिकेला आम्ही सोडत नाहीत बरं का, बायडन खूप म्हातारा झालाय रे, आता मोदीला पाठवा रे तिकडे, हे आम्ही बिनधास्त बोलू शकतो। बरं, इथले राजकारणी नेते विलासराव देशमुख, गोविंद केंद्रे, सध्याचे विद्यमान संजय बनसोडे सर, हे राजकारणात असलेले लोक, पण राजकारणात त्यांचे पक्ष कुठलाही असला, निवडून आल्यावर ते सगळे राजकारणी हे फक्त आमचेच। बरं, आम्ही कलावंत आणि रसिक पण माणसं। जॅकी श्रॉफ हा आमच्या उदगीरचा,
ऋतिक रोशन येऊ द्या, शाहरुख खान येऊ द्या, सलमान खान येऊ द्या, आमचा हिरो म्हणजे रितेश देशमुख. रितेश देशमुखची मुलं जेव्हा मीडियासमोर हात जोडून उभे राहतात तेव्हा आम्ही केलेल्या संस्काराचा आम्हाला किती किती अभिमान वाटतो. असे आम्ही उदगीरकर, साधे भोळे, खूप बोलणारे, खूप इमोशनल, पण खूप भांडणारे सुद्धा बरं का. आणि म्हणूनच आज मी जेव्हा तिथे जाते तेव्हा काळानुरूप उदगीर खूप जास्त बदललंय आणि तिथे खूप झगमगाट झालाय. चकचकीत रस्ते झालेत, पण रस्त्यावर चालणाऱ्या आमच्या सायकली कमी झाल्यात, डोक्यावरनं हात फिरवणारे हात कमी झालेत आणि खूप गर्दी जरी झाली, गर्दीतली आमच्या ओळखीची लोक कमी झाली आहेत. म्हणूनच मला आता इथे कविता इथे आठवते आणि म्हणावी वाटते. खेळत होती पाखरे खुशाल गावाच्या कुशीत, खेळत होती पाखरे खुशाल गावाच्या कुशीत, रोज किलबिलाट असायचा गावाबाहेरच्या वेशीत. पाखरे खेळायची मस्त, पाखरे खेळायची मस्त, मस्त डोलायची वाऱ्यावर, पंख जरासे थकल्यावरती येऊन बसायची ताऱ्यावर. प्रत्येक घरी आनंदाचा चिवचिवाट होता, प्रत्येक घरी आनंदाचा चिवचिवाट होता. पाखरांना खुशीत बघून गाव माझा हसत होता, गाव माझा हसत होता. पण गावातल्या पाखरांना लागली शहराची चाहूल, सुरुवात केली पाखरांनी त्या दिशेस टाकण्यास पाऊल. शहरातल्या गर्दीमध्ये भुरकून उडाली पाखरे, माय बाप गावाकडे त्यांच्या नयनी पाणी पाझरे. पाखरे नाहीत म्हणून आता फिरकतही नाही वारे, पाखरे नाहीत म्हणून आता फिरकतही नाही वारे. वीस झाली मोकाटा आता, आता रुसून बसले तारे. उरले सुरले गिधाड पक्षी आज गाव फिरत आहे, आज त्यांच्या शोषणाने गाव माझा रडत आहे. येतील पाखरे परत म्हणून गाव माझा रोज वाट पाहतो आहे, येतील पाखरे परत म्हणून गाव माझा रोज वाट पाहत आहे. वाट पाहुनी थकल्यावरती गाव माझा रडत आहे, गाव माझा रडत आहे. म्हणूनच माझी प्रत्येकाला कळकळीची विनंती आहे, काही दिवस नाही जमलं तर एक दिवस जो आपल्या गावचा सण आहे वेळामोस्या, त्या दिवशी तरी प्रत्येकाने आवर्जून उदगीरला भेट द्यावी आणि पुन्हा एकदा लहानपणाच्या तरुणपणाच्या सर्व आठवणी ताज्या कराव्यात, ही सगळ्यांना नम्र विनंती. धन्यवाद.